आजकालच्या ज्या या बहिणी आहेत त्यांना कधीच भाऊजाईला समजून घ्यायचं नाही, कधी तिच्या मुलांवर प्रेम नाही करायचं, सतत शिवीगाळ करायची, भावाच्या संसारात आग लावायची, भांडणं करवायची. 21 ऑगस्ट 2026 छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सुरुवातीला या घटनेमागे आयफोनचा EMI हे कारण असल्याचं बोललं जात होतं. आता त्याच घटनेतील असा एक नवा पैलू समोर आलाय ज्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय. नेमकं काय आहे या घटनेमागचं रहस्य हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. वाळूज MIDCतील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत 19 वर्षीय कुणाल चांदवडे, त्यांचे 48 वर्षीय वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना उघडकीस आल्यानंतर आयफोन खरेदी आणि त्याच्या EMI वरून चाललेल्या वादातून ही घटना घडल्याची सोशल मीडियावर वाऱ्यासारखी चर्चा सुरू होती. पण DCP नवले यांनी स्पष्ट केलंय की प्राथमिक तपासात आयफोनचा आणि या मृत्यूंचा कोणताही थेट संबंध आढळलेला नाहीये. ही केवळ एक अफवा होती. मग या दुर्दैवी घटनेमागचं खरं कारण काय? संगीता चांदगुडे यांचं सोशल मीडिया अकाउंट समोर आल्यानंतर या प्रकरणाला एक अतिशय गंभीर आणि वेगळं वळण मिळालंय. संगीता यांनी घटनेपूर्वी आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या संसारातील कौटुंबिक तणाव आणि मानसिक त्रासावर उघडपणे भाष्य केलं होतं. संगीता यांनी व्हिडिओमध्ये केलेले मुख्य दावे काय होते? यातला पहिला दावा आहे नातेवाईक महिलेचा हस्तक्षेप. सुमारे 8 वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कुटुंबातील मतभेद वाढले आणि एका नातेवाईक महिलेच्या सततच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या संसारात वाद सुरू होता. यानंतरचा दुसरा दावा आहे तो म्हणजे मानसिक त्रास. काही नातेवाईकांकडून त्यांना आणि पती मुरलीधर यांना सतत त्रास दिला जात होता, ज्यामुळे मुरलीधर हे सुद्धा मोठ्या मानसिक धक्क्यात होते. त्यामुळेच या कौटुंबिक वादाचा परिणाम मुलगा कुणाल याच्यावर झालेला होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला होता. संगीता चांदगुडे यांनी व्हिडिओमध्ये उल्लेख केलेली ती तिसरी व्यक्ती नक्की कोण आणि या कौटुंबिक वादाचा खवड्या डोंगरावरील घटनेशी नेमका संबंध काय आहे, हे सर्व प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र प्रेक्षकांनी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की सोशल मीडियावरील हे आरोप म्हणजे अधिकृत निष्कर्ष नाहीयेत. पोलीस सध्या या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून लवकरच या घटनेमागचं सत्य समोर येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.